श्वेताबद्दल बाकीच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती आहेत की आपल्या वेबसाईटवर सापडतात आणि तुम्हाला ह्या आत्तापर्यंत सांगितलेल्या आहेत. काही न सांगितलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छिते. भारतामध्ये कोड असणाऱ्या, ज्याला सामाजिक कलंक आहे, अशा व्यक्तींचा स्वमदत गट आणि तेही 25 वर्ष चालवणं हे किती अवघड आहे हे मी तुम्हाला 1-2 छोट्या उदाहरणांवरून सांगते. दिल्लीचे ऑल इंडिया मेडिकल सायन्सेसचे हेड ऑफ द डिपार्टमेंट डर्मॅटॉलॉजीचे डॉक्टर रोमेश गुप्ता, आम्ही अनेक वर्ष 15-1 वर्ष तरी भेटतोच आहोत. तर त्यांना वाटलं की आपणही आपले इतके 10-20 हजार पेशंट आहेत आज एम्सचे कोड असणारे, तर आपण इथे एक स्वमदत गट चालवावा. ते एखादा वर्ष ते चालवू शकले आणि मग ते इतके हताश झाले की तुम्ही कसं 25 वर्ष काम करताय. हीच गोष्ट बँगलोरच्या डॉक्टर व्यंकट मैसूर, त्यांना पण कोड असणाऱ्या व्यक्तींबद्दल खूप आपुलकी आहे, एम्पथी आहे. आपण बँगलोरला एक गट सुरू केला होता आणि जवळजवळ 4 वेळा मी वर्षभरात त्याची सगळी सुरुवात करून द्यायला गेले होते, पण ती लोक सुद्धा तो गट चालवू शकले नाही. तेव्हा जी मुलं मुली होती की जी बँगलोरहून पुण्याला यायची, त्यांची लग्न झाली आणि मग त्यांच्या आईवडिलांनी सगळ्यांनी काढता पाय घेतला आणि तो गट बंद पडला. असो, आणखी गमतीची गोष्ट म्हणजे भारतातल्या जवळजवळ 600 ते 800 स्किन स्पेशालिस्टनी, ज्यांना विटिलिगोमध्ये इंटरेस्ट आहे, कारण डर्मॅटॉलॉजीच्याही बऱ्याच ब्रँचेस आहेत, कॉस्मेटॉलॉजी आहे, सर्जरी आहे, काय काय, तर त्यांनी मिळून 2 वर्षापूर्वी विटिलायगो सोसायटी ऑफ इंडिया काढली आणि त्याच्यात पेशंट लायझन कमिटीची मी चेअरमन आहे. त्यांनी पण खूप असे प्रयत्न केले. तर त्यांची मुंबईला गेल्या वर्षी कॉन्फरन्स होती आणि त्यांनी मला प्रेझेंटेशन करायला बोलावलं. तर प्रेझेंटेशनचा विषय हाऊ टू स्टार्ट अ विटिलायगो सपोर्ट ग्रुप अँड सस्टेन इट. म्हणजे हे सगळं करणं किती अवघड आहे ह्याची तुम्हाला थोडीशी कल्पना येईल. आपण माहिती आहे की आपले अनेक उपक्रम आहेत आणि मी 2010 सालापासून परदेशात खेळतीये, म्हणजे मला बोलावणी येत आहेत आणि मी बघते की एवढं डायव्हर्सिफाईड काम कोणाचंच नाही. आता परदेशातलं पहिली विटिलायगो कॉन्फरन्स मिलान इटली इथे 2010 साली झाली आणि मग त्याच्यानंतर विटिलायगोचे वेगळे ग्रुप तयार झाले. तर व्हायपॉक म्हणजे विटिलायगो इंटरनॅशनल पेशंट ऑर्गनायझेशन कमिटी, याचं हेड ऑफिस पॅरिसला आहे, त्याची मी व्हाईस प्रेसिडेंट आहे. हे सगळं श्वेताचं रिप्रेझेंटेशन आहे, माझं नाही. नंतर ग्लोबल स्किन म्हणून ओटावा कॅनडाची आहे, त्याची पण मी व्हाईस प्रेसिडेंट आहे. ते 2015 पासून कामं करतात. आता USA ला एक ग्लोबल विटिलायगो फाउंडेशन आणि त्याचे मुख्य अमित पांड्या म्हणून भारतीय होते, आता दुसरं कोणीतरी आहे, तर त्याचे पण श्वेता मेंबर आहे. आता एक युरोपियन पेशंट असोसिएशन आहे विटिलायगो असलेल्यांची, त्यांनी पण मला मेंबरशिप घ्याच म्हणून मागे लागून दिलेलं आहे. आता भारतात एवढी लोकसंख्या आहे, इतक्या लोकांना कोड आहे, तर त्यांना अतिशय कुतूहल आहे की तुमचे कसे पेशंट आहेत, काय आहेत. मग आपले आता कांचननी सुद्धा 2 इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस विटिलायगोच्या अटेंड केलेल्या आहेत आणि कांचन आणि अक्षय हिरोळीकर आज नाही आहे, दोघांची नावं मी कळवली होती. त्यांचे इंटरनॅशनल संस्थेने इंटरव्ह्यू घेतलेले आहेत आणि BBC वर लवकरच माझा इंटरव्ह्यू येणार आहे. तर हे सगळं कदाचित 25 वर्ष आपण सगळ्यांनी जीव तोडून काम केलेलं आहे, त्याचा परिपाक असू शकेल. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी 2025 मेला WHO ला स्किन डिझिजेसना महत्त्व देण्यासाठी एक खूप मोठं, जवळजवळ 400 संस्था जमल्या होत्या आणि त्यांनी एक ठराव सादर केला आणि तो आता मंजूर झाला आहे. म्हणजे आत्तापर्यंत काही वर्षांपूर्वी मेंटल हेल्थबद्दल अशीच खूप मोठी चळवळ झाली आणि मेंटल हेल्थ हाही एक काही सिरियस इश्यू आहे हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी मान्य केलं. नाहीतर आतापर्यंत इन्फेक्शियस डिझिजेस लाईक पोलिओ, TB, HIV एड्स वगैरे अशावर जास्त फोकस होतं, पण आता नॉन कम्युनिकेबल डिझिजेसवर पण त्यांचं फोकस झालेलं आहे.
तर ह्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांनी आणखीन जोमाने काम करायला पाहिजे आहे, ही चळवळ पुढे न्यायला पाहिजे. एक अशी चळवळ पुढे नेणाऱ्यांचं छोटंसं उदाहरण सांगते. वर्ल्ड अल्बिनियम असोसिएशन, म्हणजे जे जन्मतः ज्यांच्या पिगमेंटच नसतं आणि ते पूर्ण असे पांढरे असतात, तर त्यांना सूर्यप्रकाशापासून खूप स्वतःचं संरक्षण करायला लागतं आणि स्किन सारखं ड्राय होतं, म्हणून मॉइश्चरायझर्स वापरायला लागतात. त्यांनी एक खूप मोठी चळवळ केली आणि आता मॉइश्चरायझर्स आणि सनस्क्रीन लोशन्स हे कॉस्मेटिक ह्याच्यामधून कॅटेगरीमधून नॉर्मल कॅटेगरीत आले. म्हणजे काय की जे खूप महाग होते ते आता आपल्याला स्वस्तात मिळू शकतात. तर हे सगळं सगळ्यांनी सामील होऊन जर चळवळ पुढे नेली तरच हे होऊ शकतं आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन असं काही काम करणं गरजेचं आहे. आता मी 2 वर्षापूर्वी जेव्हा इंटरनॅशनल कॉन्फरन्सला गेले तेव्हा लोकांनी जरा मला जास्ती भाव दिला की अरे तुमची आता 4th लार्जेस्ट इकॉनॉमी आहे, तुमचं असं आहे, 5th आहे, हे आहे. म्हणजे कुठेतरी लोकांचा आता जास्त फोकस भारत आणि साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजवर आहे. पण मला सांगायला खूप मोठी खंत वाटते, आफ्रिकेतून 50-50, 25-25 रिप्रेझेंटेटिव्ह येतात स्किन डिझिजेसची वेगळ्या वेगळ्या, आणि भारतातनं मी एकटी असते. म्हणजे व्हिएतनाम सारख्या छोट्या देशातल्या सोरियासिस ग्रुपच्या हेडनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला आर्थिक मदत करतो, आमचा एवढा मोठा ग्रुप आहे, आम्ही तुम्हाला काय म्हणाल ते करतो. पण कोणीही डॉक्टर ज्यांना स्वतःला सोरियासिस आहे ते सुद्धा पुढे आले नाही. तर ही आपली जी काय मानसिकता आहे ती बदलायची खूप गरज आहे. तुम्ही पुढे येऊन आवाज उठवल्याशिवाय याच्या पुढे काहीही होऊ शकत नाही. आणि म्हणूनच आपलं एक काम हे पण आहे की कोणाला त्यांनी जे कॉस्मेटिक डिसऑर्डरमध्ये टाकलेलं आहे ते आपण नॉन कम्युनिकेबल डिझिजेस लाईक डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड याच्यासाठी प्रयत्न करतोय. ह्याच्यासाठी म्हणून आपले जे आरोग्यमंत्री आहेत JP नड्डा, त्यांना मी एक पत्र लिहिलं होतं. त्याच्यामुळे सूत्र दिल्लीत थोडीशी हल्ली आहेत. एम्समध्ये असं काहीतरी गेलं आहे तिथल्या हेड ऑफ द डिपार्टमेंटला की तुम्ही याच्याबद्दल काही करू शकता का, बघूया. पण आपण खूप मोठ्या संख्येने चळवळ उभारणं गरजेचं आहे. आता ही चळवळ पुढे न्यायला आम्हाला सगळ्या तरुण मंडळींची गरज आहे. आपला सहभाग हवा आहे. आपण फक्त वधूवर मेळाव्याला न येता वर्षातनं एकदा तरी भेटलं पाहिजे. कधीतरी तुम्ही पण आम्हाला फोन करा. कधीतरी भेटले लोक की म्हणतात तुम्ही आम्हाला फोनच केला नाही, म्हणजे काय माझ्या मुलीचं लग्न आहे का की मी तुम्हाला सारखं फोन करू. तुम्ही पण आम्हाला फॉलो करणं, आपली वेबसाईट बघणं याची गरज आहे. किती जणांनी आपली वेबसाईट बघितली आहे? मला वाटतं 2-5 जणांनी सुद्धा आपल्यापैकी नसेल. ओ वा, पुष्कळ जणांनी बघितली आहे. आणखीन एक छान गमतीशीर गोष्ट, आपण फॅशन शो एक ऑर्गनाईज केला होता 25 जून 2025 रोजी. तो वर्ल्ड वेटिलायगो डे आहे आणि त्याच्यात 20-25 ज्यांना वेटिलायगो आहे अशा मुला मुलींनी भाग घेतला होता. आपण निधी प्रीतमचं त्या बाबतीत ऐकलंच असेल, आणखीनही तबसुम पण बोलू शकेल. नंतर ह्या मुलांनी ह्या 25 जूनला एक सुंदर रील बनवली. फक्त मला त्याचं खूप आनंदही वाटला. फक्त मला एक खंत वाटली, ह्या इतक्या इंटेलिजंट मुलांनी त्याच्यात कुठेही श्वेताचा उल्लेख केला नाही किंवा आपला लोगो टाकला नाही. तुम्ही जर हे केलं असतं तर मी इंटरनॅशनल लेव्हलला तुमचे रील्स पाठवले असते आणि तुम्हाला एवढं एक्सपोजर मिळालं असतं. त्यामुळे माझी ह्यापुढे विनंती आहे की तुम्ही ज्या संस्थेच्या माध्यमातून मोठे होताय आणि इतकं चांगलं काम करताय त्याचं कुठेतरी नोंद ठेवा. आणि आपण जर ह्याच्यापुढे असं केलं तर नुसतं आता जसं निधीला आता भारतात एवढं रिप्रेझेंटेशन मिळालं आहे, पण तुम्हाला इंटरनॅशनल रिप्रेझेंटेशन मिळेल. ही संस्था तुमच्यासाठीच राखते आहोत, तिच्याशी जोडून राहा. आपण एकीचं बळ जाणतोच आहोत आणि संस्था पुढे चालवायला आम्हाला व्हॉलेंटियर्स आणि फंडिंगची खूप गरज आहे. आपण आत्ता नुकतंच डॉक्टर जयंत नवरंगे आणि डॉक्टर मुतकरांचं
भाषण छोटं आपल्याला मार्गदर्शनपर भाषण ऐकलं. 2010 सालापासून डॉक्टर जयंता लोणांनी रामपद्म गोडबोले ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याला कायम मदत करत आहे. आत्ता सुद्धा त्यांनी मदतीचा चेक माझ्या हातात दिला आणि सांगितलं की कोणाला सांगू नका, पण आता ते गेले आहेत म्हणून मी हे तुमच्यासमोर माहिती. आपणही ऑफिसमध्ये काम करत असणार क्राऊड फंडिंग करू शकता, आपल्या वाढदिवसाला देऊ शकता, लग्नाच्या वेळी काहीतरी डोनेशन देऊ शकता. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, आपण एक शॉर्ट फिल्म काढतोय यंग जनरेशनच्या मुलामुलींसाठी. मी तर आता 18 वर्ष झाली आणि आता कोणाला 2 तासाची फिल्म पाहायचं काय पेशन्स नाही. त्याचं शूटिंग या महिना अखेरीस सुरू होईल. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला खूप फंडिंगची गरज आहे. निपुण धर्माधिकारी ज्याला स्वतःला विधिलायगो आहे आणि त्यांनी वसंतराव वगैरे सिनेमे डायरेक्ट केले होते, तोच हे डायरेक्ट करतोय. तर आपले सगळे उपक्रम आणखीन मोठे व्हावेत आणि आपण आणखीन लोकांपर्यंत पोचावं आणि ही मानसिकता बदलावी यासाठी आपली सगळ्यांचा सहभाग आणि आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. धन्यवाद. धन्यवाद नयना.